नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी ओळख करून देतो। महेश वालगुडे, साईकृपा फर्टिलायझर, खेड शिवापूर, पुणे येथून। आज आपण आलेलो आहे सुपर शक्ती या गव्हाच्या वाणासंदर्भात माहिती घेण्यासाठी। हा वाण आपले जवळचे शेतकरी मित्र किशोर कोंडे, खेड शिवापूर बाग यांनी लावलेला होता। आज त्यांच्या शेतावर आलेलो आहे। आज त्यांच्याच तोंडून त्यांची मुलाखत घेऊयात आणि त्यांचा अभिप्राय जाणून घेऊयात। नमस्ते सर, आपली ओळख करून द्या। नमस्ते, मी किशोर आंध्राव कोंडे, खेड शिवापूर बाग। आमचे मित्र महेश वालगुडे मी यांना विचारलं होतं आपला गहू कोणता लावते, म्हणजे सुपर शक्ती लावा, चांगलं आहे, उत्पादन आहे, खायला पण चांगलं आहे। त्यांना म्हणलं मला गहू चांगला पाहिजे खायला। ते म्हणजे चांगला घेऊन बघा तुम्ही, माझ्या सल्ल्याने तुम्ही करा सगळं म्हणले। मी सांगत तसं मी मग त्यांच्या सल्ल्याने घेतलं, पेरला 8 नोव्हेंबरला। मग नंतर मी आता औषध खुरपून झाला, आता औषध मारायचं म्हणलं, कोणचं मारा? ते म्हणजे हे खत टाका पहिलं, त्यानंतर फवारणी मारा म्हणली। 10 दिवसांनी 3 फवारणी झाली आतापर्यंत माझ्या। आता चौथी पण मारणार मी त्यांचे, आता ते कांदे बघू, आता मग तसं मारू म्हणलं चौथी पण। आता फवारणी तुम्हाला जे सुरुवातीला आपण जे खत टाकलं ते महापेडचं 12-11-8 कॉम्प्लेक्स दिलं होतं, कशासाठी की बा खत उपलब्ध व्यवस्थित व्हावी म्हणून दिलं होतं। मग ते टाकल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? फरक चांगला जाणवला, उंची वाढली, चांगली फुटवा चांगला, फुटवा वगैरे चांगला झाला। बरं, आणि त्याच्यानंतर कसं होतं, गव्हाची उंची पण सारखी, ओंबी पण चांगली यावर्षी। गुड। आता त्याच्यानंतर काय होतं, रासायनिक खताचा बडेमार आणि वाढलेला खर्च हा कमी करण्यासाठी आपण एक नवीन प्रयोग केला त्यांच्या शेतावर। त्यांच्याकडे इजिप्त केमचं 20-20-20 आणि इंडिकेमचं गोल्ड प्लस याची त्यांना पहिली फवारणी दिली होती। पहिली फवारणी केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त वाटले। म्हणजे झाडाची जी आपण खत टाकतो आणि जी फवारणी दिली, फवारणी मला मस्त, फवारणी चांगली वाटली उलट। अच्छा, फवारणीने तुमचे फुटवा वगैरे व्यवस्थित झाला, मावा पण कमी झाला, मावा आला होता। मग त्याच्या आपण त्यांना सलग 2 फवारणी दिल्या। 2 फवारणी दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता गव्हाची वाढ फूट जबरदस्त झालेली। आता गहू 3 महिने झालेला आहे। आता गहू भरणीच्या अवस्थेत आहे, म्हणजे ओंबी वगैरे त्यांची चांगली निघालेली आहे। आता त्यांना मी 15-30-15 आणि इजिप्त केमचं 15-30-15 हे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आणि इंडिकेमचं गोल्ड प्लस ह्याची पुन्हा फवारणी दिली। आता त्यांनी 3 दिवसापूर्वीच फवारणी केली आहे। तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत आता हे 3 फवारणी केल्यानंतर? एकदम ओके, चांगले वाटले। म्हणजे अजून त्यांची एक फवारणी होईल। एक फवारणी झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता गावामध्ये कमी खर्चामध्ये, कमी कालावधीमध्ये आणि कमी त्रासामध्ये चांगला असं उत्पन्न आपण त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही पाहू शकता प्लॉट वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि शेतकऱ्या तोंडून तुम्ही त्यांचा अनुभव घेऊ शकता। एक नंबर गहू चांगला, एक सारखा आहे। तुम्ही एकंदरीत समाधानी आहात? एकदम समाधानी। गव्हाचा वाण यंदा समाधानी आम्ही, बरं वाटलं एकदम आपल्याला। गेल्या वर्षी लय त्रास झाला, म्हणजे आपले कसे आमचे जुने मित्र आहे महेश वालगुडे आमचे। गव्हाचा वाण आणि त्याला दिलेलं आपण जी फवारणी किंवा खतं असतील त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी? एकदम समाधानी। पैसे जाऊन दे, पण आपलं पीक चांगलं आलं पाहिजे। तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता किंवा बियाणं निवडायचं असेल तुम्ही कोणाशी संपर्क साधणार? कसं आमचं म्हणणं आहे, आमचे महेश वालगुडे तुम्ही सगळे यांचे सल्ला घ्यात जा। हे कसे हे माणूस चांगले, कधीच चुकायचा सल्ला देत नाही कधीच। कसं शेवटी त्यांना वाटतं हे बरं, मी त्यांचे बरं फोटो बघितलेले मोबाईलला, हे बरेच शेतकरी जाते इकडे, आपल्या धोंडे भिंडे आपले भरपूर शिवापूर जाते त्यांच्याकडे। भेंडी मध्ये गेल्या वर्षी भेंडीचं विषय होतं, बरोबर, गावाचं होतं, त्यामध्ये एकदा बघितलं, तुमचं बघितलं मी, आता 2-3 फोटो बघितले। अच्छा, तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये आमच्या साईकृपा फर्टिलायझरमध्ये योग्य सल्ला एकदम सल्ला। अच्छा, ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो। तर माझंही आपणास अशीच विनंती आहे की आपण योग्य ठिकाणी योग्य बियाणं, योग्य खतं निवडून आपल्या पिकामध्ये, आपल्या शेतीमध्ये भरघोस असं उत्पन्न घेऊन आपली भरभराट करावी, हीच विनंती। धन्यवाद।